आणि काय नेमकी शिक्षा सुनावण्यात आली आपल्याकडनं काय नेमकं? हे बघा, ही राजकीय केस होती. गेल्या 30 वर्षापूर्वी ही केस रजिस्टर झालेली आहे. त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते. माझं आणि दिगुळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती. त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे. मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे. निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे. मी अजून वाचलेलं नाही. वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी जामीन नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे. साहेब, पण जे सरकारी पक्ष त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका ह्या लागल्या आणि जे 4 फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी 4 आपण आणि आपल्या भावाने त्या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही. सरकार वकिलांचं काय म्हणणं ते मला माहिती नाही. मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ शकतो. पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना. काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत. राजकीयदृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे. त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून, तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार.